उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवारांवरील टिप्पणी भोवली. त्र्यंबकेश्वर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन. त्र्यंबकेश्वरमधून या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याबाबत काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या कथित वादग्रस्त टिप्पणीच्या निषेधार्थ त्र्यंबकेश्वर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि तहसीलदारांना मागणीचे निवेदन सादर केले. सार्वजनिक जीवनात कार्यरत असलेल्या महिला नेत्यांविषयी बोलताना राजकीय मतभेद असले तरी भाषेची मर्यादा आणि महिला सन्मानाचे भान राखणे आवश्यक आहे. महिलांचा अवमान करणारी वक्तव्ये कधीही खपवून घेतली जाणार नाहीत अशी आक्रमक भूमिका यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मांडली. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने त्र्यंबकेश्वरचे तहसीलदार गणेश जाधव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. संबंधित वक्तव्याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करावी, तसेच सार्वजनिक जीवनात जबाबदार पदावर असलेल्या व्यक्तींनी वक्तव्य करताना संयम बाळगावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, प्रदेश अध्यक्ष संपतराव सकाळे, विनायक माळेकर, तालुका अध्यक्ष बहिरू मुळाने, युवा नेते भास्कर खोसकर, जिल्हा नेते समाधान बोडके, उमेश सोनवणे, युवक तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर महाले, आदिवासी सेल तालुका अध्यक्ष निवृत्ती लिलके, युवक जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर मेढे, समता तालुका अध्यक्ष गोकुळ बतासे, नगरसेविका मंजू वारुणसे, नगरसेविका कल्पना लहांगे, पूजा खाटीकडे, पल्लवी शिरसाट, नगरसेवक अमोल कडलक, रंगनाथ जाधव, सागर उजे, सोनू खाटीकडे, भारती खिरारी, भारती भोई, अल्पना अहिरे, किसान सेल तालुका अध्यक्ष रावसाहेब कोठुडे, तानाजी बोडके, पप्पू सकाळे, सुरेश चव्हाण, कैलास पोटिंदे, राजाराम चव्हाण, सरपंच वाळू उघडे, अशोक उघडे, हिरामन किरण तरवारे, रावजी दिवे, गोकुळ निंबेकर, रवी झोले, विलास आचारी, विजय वायकडे, भीमा दिवे, हरीश कोरडे, नाना गुंड, दिलीप मुळाने, नामदेव भगत, सुनील मोरे, अजय खांड बहाडे, आनंद कसबे, गणेश मुळाने, केरू आहेर, पृथ्वी शिरसाट आणि सावित्रा वारघडे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिलांचा सन्मान आणि सार्वजनिक जीवनातील सभ्य राजकीय संवाद टिकून राहावा यासाठी प्रशासनाने या विधानाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करावी अशी ठाम अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे. अजितदादा पवार यांचा गुंगी गुडिया म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांनी उल्लेख केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्त्रियांचा सन्मान करणारा पक्ष आहे आणि सन्माननीय स्वर्गवासी इंदिरा गांधी यांना या ठिकाणी सुद्धा मानतो, अजून मानतो, पुढे म्हणत राहणार. आणि त्याच काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी एक महिलाचा अवमान केला आणि महिलांना गुंगी गुडिया म्हटलं. हा अपमान स्वर्गीय अजितदादा पवार यांचा सुद्धा असून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा जाहीर धिक्कार करतो, यानंतर निषेध करतो आणि यानंतर आपले जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आदरणीय मैजुने साहेब या ठिकाणी बोलताना विनंती त्यांनी बोलावं म्हणून. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हे जे अर्वाच्य भाषेमध्ये शब्द प्रयोग केलेला आहे, या राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्याविषयी खरं तर श्री सन्मान ह्या महाराष्ट्राचं वैभवाचं आपण आचरण बघतो. अशा चांगल्या आचरणाच्या संस्कारमय महाराष्ट्रामध्ये जर एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशी खालच्या लेवलची भाषा वापरत असाल तर नुसतं राष्ट्रवादी पक्षच नव्हे तर अख्खा महाराष्ट्रातील महिला या सगळ्या वर्तणुकीचा निषेध करत आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळे पडसाद आपण 4 दिवसापासून बघतो आहोत. अतिशय अजितदादांच्या निधनानंतर स्वर्गीय अजितदादा हे महाराष्ट्राचे लाडके नेते होते आणि अचानकच्या जाण्यामुळं ज्यावेळेस
एका महाराष्ट्रातील जनतेची मागणी म्हणून सुनित्राताईंनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी घेतली आणि सक्षमपणे असं काम करत असताना, संयमीपणाने सामाजिक बांधिलकी ठेवून असं काम करत असताना, एखाद्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जर अशा प्रकारची भाषा वापरत असाल तर राष्ट्रवादी नाशिक जिल्ह्याच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि त्यांना सुद्धा पुढे धाडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही अशी जनतेकडून अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेब यांनी आपल्या राष्ट्रीय नेत्या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्राताई पवार यांच्या विषयी जे वाईट विचार मांडले त्याचा आपण सर्वांनी धिक्कार निषेध केलेला आहे. परंतु गेल्या 40 वर्ष मी काँग्रेसचं काम केलं, पण या काँग्रेसमध्ये अशी संस्कृती नव्हती. ही आता नवीन संस्कृती आली. जे काँग्रेसवाले होते चांगले ते पक्षाला सोडून गेले. या अशा अवलादी या पक्षात आल्यामुळं काँग्रेस पक्ष धुळीस मिळाला आहे आणि यांचे विचार नाही. तर एक स्त्री तिच्या अजितदादाच्या जाण्यानं त्या दुःखामध्ये असताना त्यांना असं वाईट बोलणं हे त्यांना शोभलेलं नाही. म्हणून मी आपल्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं सपकाळांचा जाहीर निषेध करतो आणि थांबतो. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सुमित्राताई पवार यांना सपकाळ यांनी गुंगे गुडिया असं शब्द बोलून त्यांनी महिलांचा अपमान केला. या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? या हर्षवर्धन सपकाळचं करायचं काय? अमर रे अमर रे अजितदादा, अमर रे अमर रे अमर रे अजितदादा, अमर रे. एकच करा, या कुत्र्याला एकच करा. या कुत्र्या सपकाळचं करायचं काय? एकच करा.